महाराष्ट्रात आणि देशभरात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे। त्याच आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीने 11 ठराव जे ते मांडलेले आहेत आणि या ठरावांचे बॅनर राज्यभरात चौकात लावण्याचे आदेश सुद्धा आता या संपूर्ण ठरावाच्या बॅनरांचे जे ते कार्यकर्त्यांनी दिलेले आहेत। आणि या संपूर्ण ठरावात नेमकं हे प्रकरण काय, या ठरावात कुठले मुद्दे मांडले गेलेत, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर आहेत। ताई, स्वागत आहे पुढारीमध्ये तुमचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एकंदरीत छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे। शाहू महाराजांनी एकंदरीत आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम या समाजासमोर, या देशासमोर मांडला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच मुद्द्यावर आज 11 ठराव मांडलेले आहेत। काय नेमके हे संपूर्ण? कसं आहे की शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक मानले जातात। त्यानिमित्ताने शाहू महाराजांची आज 150वी जी जयंती आहे ही खरं तर शासकीय पातळीवरती देखील साजरी व्हायला पाहिजे होती, परंतु ती झाली नाही। हे अतिशय खेदजनक आहे। वंचित बहुजन आघाडीने हा विषय समाजासमोर नेण्यासाठी शाहूंचा संपूर्ण जे काही योगदान आहे ते समाजासमोर आलं पाहिजे। आरक्षणाच्या विषयामध्ये जे अनेक गुंते तयार झालेले आहेत त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली पाहिजे। ह्या भूमिकेमधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शाहू जयंतीचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करावा असा निर्णय घेतला आणि त्यानिमित्तानं जी आपली भूमिका आहे, आरक्षणाच्या प्रश्नामध्ये सगळं काही आलबेल चाललेलं नाही, खूप सारे गुंते आहेत आणि त्यात आपल्या काही भूमिका आहेत। ह्या भूमिका मांडणारा हा 11 ठरावांचा मसुदा आहे आणि तो फ्लेक्स लावून सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध करावा असं देखील आपण ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते फ्लेक्स लागलेले आहेत। 11 मुद्दे, त्याच्यामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण झालं पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलं होतं इंदिरा साहानी, त्याचा फेरविचार करण्यासाठी मोठा बेंच परत करण्यात यावा, जनगणना, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, नंतर पदोन्नतीमधलं आरक्षण। तुम्हाला याच मुद्द्यावर मला विचारायचं आहे की तुम्ही दुसराच मुद्दा, या 11 ठरावातला दुसराच मुद्दा आहे की या तुम्ही थेट सरकारवर जो आहे तो इशारा साधलेला आहे किंवा मग तुमचा मोर्चा सरकारकडे वळवला आहे की या सरकारने आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे। वंचित यात लिहिले की वंचित, शोषित आणि नाहिरे वर्गाचं प्रतिनिधित्व पुढे आलं पाहिजे, पण हे सरकार जे ते आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करते। नेमकं तुमच्या कोणत्या राज्य सरकारवर हा सीधा थेट निशाणा आहे की केंद्र सरकारवर? कुणामुळे हे आरक्षण थांबले असं मला वाटतं? नाही, हे कसं आहे की एकूणच आरक्षणाचा विषय हा आपल्या देशामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गोंधळ माजवण्याचा प्रयत्न प्रस्थापित वर्गाने केला, राज्यकर्त्या वर्गाने केला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत। म्हणजे त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांचे प्रश्न आहेत की हा खरं म्हटलं तर खूप मोठा विषय आहे। हा जो तुम्ही आत्ता मला विचारलात, हे खूप सारे उदाहरणार्थ समजा 50% मर्यादा टाकलेली आहे। आता 50% मर्यादा टाकली तर इतर वर्गांना म्हणजे SC ST वर्गाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात मिळतं, परंतु ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये दिलेलं नाही। एक तर ते खूप दिवस हे करून ठेवण्यात आलं, म्हणजे काय म्हणायचं त्याला की देण्यातच आलं नाही। 90 साली VP सिंगांनी जेव्हा केलं त्याच्यानंतर त्याच्यावरती स्टे आणण्यात आला, मग इंदिरा साहानीचा खटला आला, त्यांनी ते व्हॅलिड ठरवलं आणि मग ते झालं। मग तिथे त्यांनी पदोन्नतीमधलं आरक्षण काढून टाकलं, नंतर त्याला क्रीमी लेअर लावला, 50%चं मर्यादा घातली, असे अनेक अडथळे आहेत। म्हणजे या ठिकाणची जी आरक्षण वाद्यांची जी चळवळ आहे त्या चळवळीचं त्याच्यामध्ये खूप सारं काही म्हणणं आहे की हे देत असताना त्याच्यामध्ये मेख मारून ठेवण्यात आली की एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं, अशा प्रकारे ही परिस्थिती आहे। खरं तर याच्यावरती एक व्हाईट पेपर प्रसिद्ध व्हायला पाहिजे की आरक्षण गेल्या 70 वर्षामध्ये खरोखर म्हणजे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक ठिकाणी बॅकलॉग आहेत, ते बॅकलॉग भरले जात नाहीत।
सर्व ठिकाणी म्हणजे सरकारमध्ये देखील आज जे प्रमाण आहे तेवढं आरक्षण भरलेलं नाही, ओबीसींचंही नाही आणि SC STचंही नाही. तर ह्याचं कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रामाणिकपणे होत नाही. याला जोडून असा प्रश्न आहे की तुम्ही आता चळवळींचा मुद्दा उपस्थित केला. मागच्या वर्षभरापासून एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी महाराष्ट्रात केला. त्याच्या विरोधात आता लक्ष्मण हाके यांनी ओबीसीसाठी एक पुन्हा चळवळ उभी केली. यात तुम्ही सुद्धा या संपूर्ण 11 ठरावांमध्ये एक ठराव म्हटलेला आहे की गरीब मराठ्यांना जे ते थेट कुणबी प्रमाणपत्र दिले गेले, त्यामुळे ओबीसीमध्ये अस्वस्थता निर्माण तयार करण्यात आली होती. मग नेमकं मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याची मागणी तुमची सुद्धा आहे का? किंवा मग जसं जरांगे किंवा इतर नेते म्हटले की मराठ्यांना त्यांचं आरक्षण हे सविस्तर वेगळं दिलं पाहिजे, कुणबींच्या आरक्षणाला धक्का न लावता, अशी ही मागणी. त्यांना वेगळा कोटा दिला पाहिजे. त्यासाठी कायद्यामध्ये काय तरतूद करावी लागेल, काही मॉडिफिकेशन्स करावे लागतील, ती सरकारने केली पाहिजेत आणि त्या माध्यमामधून त्यांना दिलं पाहिजे. परंतु ओबीसीचा जो कोटा आहे हा आधीच अपुरा कोटा आहे. 52% लोकसंख्येला 27% कोटा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही जर का दुसरं आणखीन कोणी घुसवणार असाल तर त्याच्यामुळे ओबीसींवरती अन्याय होतो. आणि त्याच्यात दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी कुणबी प्रमाणपत्र दिली, म्हणजे मागणी देखील गरीब मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याची जी मागणी आहे ती मागणी ह्याला कायद्याला धरून नाही आहे. आणि तरी देखील त्याच्यामध्ये ती सर्टिफिकेट देण्याचा जो प्रयत्न झालेला आहे आणि दिवसाला हजारो सर्टिफिकेट जी वाटली गेली त्याच्यामध्ये योग्य प्रमाणावरती शहानिशा स्क्रुटिनी न करताही जी सर्टिफिकेट दिली गेली त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा खूप मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. आणि तो व्हॅलिड आहे यासाठी की आरक्षणाचा कायदा ही एक गंभीर संविधानाने दिलेला गंभीर कार्यक्रम आहे. तो काही सरकारी कार्यक्रम नाही. त्याच्यामध्ये नियमांचं काटेकोर पालन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, नियमांचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे, कुठेही अफरातफर भ्रष्टाचार होता कामा नये. परंतु इथे या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत असं ऑब्झर्वेशन आहे आणि म्हणून हे सर्व जे काय आहे ते थांबवण्याचा आम्ही ठराव केलेला आहे. यालाच जोडून आणखी एक प्रश्न आहे की जसं म्हटलं जातं की जातनिहाय जनगणना जी ती झाली पाहिजे, जशी की ती बिहारमध्ये झाली आणि त्याच्यानंतर बिहारचा मार्ग मोकळा झाला. आता महाराष्ट्रात असलेल्या विरोधी पक्षातले अनेक पक्ष म्हणजे महाविकास आघाडीत असलेल्या अनेक पक्ष ह्याच मुद्द्यांवर अनेक वेळा सरकारला प्रश्न विचारतात. तुमचंही मत तेच आहे की म्हणजे जातनिहाय झाली पाहिजे आणि मग ती कोणत्या आधारावर झाली पाहिजे आणि कशा विशिष्ट चौकटीत झाली पाहिजे या संदर्भात तुमचं काही बोलणं आहे? विशिष्ट चौकट काहीच नाही. जातीची नोंद जर का केली म्हणजे जशी SCची नोंद होते, STची नोंद होते, तशी ओबीसी कॅटेगरीची देखील जर नोंद झाली तर ओबीसींचं जे काही मागासलेपण आहे त्याचा एक एम्पिरिकल डाटा, म्हणजे हा एम्पिरिकल डाटा नसल्यामुळे आज ओबीसींचं राजकीय आरक्षण देखील संपवण्यात आलेलं आहे. हां तर ते संपवण्यात आलेलं आहे. तो जो डाटा आहे की ओबीसी शैक्षणिकदृष्ट्या किती मागासलेले आहेत, सामाजिकदृष्ट्या किती मागासलेले आहेत, त्यांचं एकूण जे काही आर्थिक आहे ते काय आहे याबद्दलची जी आकडेवारी आहे ती जनगणनेमधून मिळू शकते आणि ती मिळवण्याची खूप आवश्यकता आहे. ओबीसींच्यासाठी विकासाचे कार्यक्रम, निधीचं ॲलोकेशन करण्यासाठी पण आवश्यक आहे आणि त्यांचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी देखील आवश्यक आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक तुम्ही खूप दोन्ही महत्वाचे मुद्दे 10वा आणि 11वा. 10वा जर आपण ठराव पाहिला त्यात तुम्ही म्हटले की मुस्लिमांच्या 5% आरक्षणालाही टाळाटाळ केलेली आहे, कारण की हिंदू मतांचं गणित मागच्या अनेक निवडणुकीत होताना पाहायला मिळतं. आपल्या इथे भारत असो किंवा मग राज्यात असो मुद्दे जे असतात की मग पाणी असेल, शेती असेल, बेरोजगारी असेल, शिक्षण असेल, या मुद्द्यांवर विरोधकांकडून किंवा मग सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक लढवली जात नाही, तर थेट जाती आणि धर्माच्या नावावर निवडणूक लढवली जाते. असे अनेक चित्र आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याच मुद्द्यावर हा ठराव केला गेला आहे का की त्याच मुद्द्यावर जनजागृती करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे का? कुठला? 10वा, जसं की मुस्लिमांना 5% आरक्षण. नाही, जनजागृती नाही. मुस्लिमांना 5% आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. 14चं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं त्यांनी, तर तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला होता. सुप्रीम कोर्टाने ते चॅलेंज फेटाळून लावलं आणि तो कायद्याला अधिकृत केलं, तरी देखील त्याची अंमलबजावणी आज होत नाही आहे. तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. 5% ही मागणी वंचित बहुजन आघाडीने सातत्याने लावून धरलेली आहे, त्याच्यासाठी आंदोलनं देखील केलेली आहेत, ती मागणी आहे ही.
अगदी शेवटचा प्रश्न आहे की अनेक वेळा शाळा कॉलेज किंवा मग आपण नेहा तावडेचं जे प्रकरण होतं KM हॉस्पिटलमधले अनेक SC ST डॉक्टरांनी सुसाईड केले गेलेत की असं म्हटलं जातं की तुम्ही तर जातीच्या आधारावर या नोकरीला आला आहात किंवा या ठिकाणी शिक्षण संस्थेत आलेला आणि तोच एक मुद्दा तुम्ही टाकलेला आहे की अनेक वेळा सवर्ण समाजाकडून म्हटलं जातं की आम्हाला आरक्षण मिळत नाही तुम्हाला आरक्षण मिळत नाही. तशी तेढ निर्माण करायची किंवा पोकळी निर्माण करण्याची अनेक समाजकंटक प्रयत्न करतात आणि त्याच मुद्द्यावर हा 11वा ठराव विशिष्ट काय गोष्टी सांगतोय? 11वा ठराव असं सांगतं की आपल्याला काही भांडण वाढवायचं नाही आहे. जर का संधीच वाढली म्हणजे आज जेवढी शैक्षणिक संधी आहेत त्याच्यामध्ये जर वाढ झाली तर मग ह्याच्यामधलं जे एक आपापसातलं भांडण आहे हे कमी होऊ शकतं. म्हणजे आज जागाच कमी असल्यामुळे आणि त्यातला मोठा हिस्सा आरक्षणामध्ये जात असल्यामुळे जे एक असंतोष आहे तो असंतोष आपण जर का जास्त सहानुभूतीने विचार केला इथल्या सवर्ण समाजाचा देखील तर थोडेसा त्यातला कोटा जर वाढवला आपल्या शैक्षणिक सुविधा जर वाढवल्या तर मग त्यांना देखील त्यातल्या जास्त जागा मिळतात आणि टेन्शन जे वाढलेलं आहे ते टेन्शन त्यातला संघर्ष कमी होतो. एवढी एकच भूमिका आहे. म्हणजे ही त्यातलं सामाजिक सौहार्द टिकून राहावं यासाठी सदैतूने केलेली ही सूचना आहे. म्हणजे 11ही ठराव जे आहेत ते सरकारला प्रश्न विचारण्याच्या अनुषंगानेच मांडण्यात आलेले आहेत की म्हणजे लोकांपर्यंत पोहोचून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हो म्हणजे कसं आहे की आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत. खूप सारं सरकारने देखील योग्य हाताळणी न केल्याने किंवा या ठिकाणी प्रशासकीय पातळीवरती देखील अनेक प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नांना या निमित्ताने समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. खरं म्हटलं तर 70 वर्षाचं राज्यकारभार झाल्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा आज आरक्षणाचं नेमकं खरोखर काय परिस्थिती आहे, आरक्षण मिळालं का, त्याचं बॅकलॉग भरले गेले का, त्याची खरोखर योग्य प्रकारे हे झाली का, त्याच्यामुळे नक्की कसा विकास झाला किंवा काय झालं याच्याबद्दलचा व्हाईट पेपर पण खरं तर प्रसिद्ध होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नाहीतर कसं आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये खूप चुकीचा प्रचार अनेक वेळा केला जातो आणि हा चुकीचा प्रचार समाजामध्ये तेढ वाढवतो. तर ते जर का आपल्याला त्याच्यावरती जर का आपल्याला उपाय करायचा असेल तर वस्तुस्थिती समोर आली पाहिजे, ही गोष्ट आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. खरं तर अगदी शेवटला ज्या वेळेस त्यांनी म्हटलं की अनेक वेळा आरक्षणाच्या मुद्द्यावर चुकीचे प्रचार किंवा चुकीच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या जातात किंवा समाजात निर्माण केल्या जातात आणि त्यावेळी समाजात जी आहे ती एक पोकळी किंवा तेढ निर्माण होते आणि ह्या तेढ थांबवण्यासाठी आपण वस्तुस्थितीला सामोरं जाऊन त्या सगळ्या गोष्टींचं आकलन करणं गरजेचं असतं. त्यामुळेच हे 11 ठराव वंचित बहुजन आघाडीकडून मांडण्याचा प्रयत्न जो तो केला गेला. त्यामुळे आता समाजात असलेल्या दोन ज्या एकंदरीत मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्यांच्या मार्फत या संपूर्ण गोष्टींचा कसा आढावा घेतला जाईल आणि दुसरीकडे सरकार या संपूर्ण 11 ठरावांबद्दल विचार करणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.